हॅलो एव्हरीवन, आज आम्ही करणार आहे हेल्दी आणि ग्लुटेन फ्री नाचणीचा पिझ्झा. सो हे त्याचे सगळे टॉपिंग्स आहेत. टोमॅटो, ओनियन, कॅप्सिकम. हे आम्ही सोया चंक्स आधी मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल केले आहेत आणि मग त्याच्यावर गरम मसाला टाकून सोया चंक्सला मसालेदार बनवला आहे. सॉस, कॅरेट, बीटरूट, चिली फ्लेक्स अँड ऑरिगॅनो आणि इथं चीज. आता आपण नाचणीचा बेस कसा करायचा हे बघणार आहोत. तर 1 वाटी गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा मीठ आणि जर 1 वाटी पाणी असेल तर त्याच्यात 2 वाट्या नाचणीचं पीठ जाईल. आता त्याला पाण्याला आणि याला नीट मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर 10 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आणि मग त्याचा डो तयार होतो. आता आपण जे पीठ 10 मिनटं ठेवलेलं ते एका प्लेटमध्ये काढायचं आणि तेल टाकून थोडंसं त्याचा छानपैकी डो तयार करायचा. सो हा आपला डो रेडी आहे. आता त्याचा गोळा तयार करायचा आणि त्याला चपातीसारखं लाटायचं, पण थोडंसं जाडसर. लाटून झाला आहे. आता आतला भाग शिजण्यासाठी आपण होल करायचे आहेत. आधी पॅन थोडं गरम करायचं, मग त्याच्यावर तूप टाकायचं आणि अलटी-पलटी करून याला भाजायचं. पिझ्झा बेस हा रेडी आहे. आता आपण त्याच्यात सॉस टाकायचा आहे नीट पसरून. आता आपण टॉपिंग्स टाकूयात. टोमॅटो, कॅप्सिकम, कांदा, बीटरूट, गाजर आणि सोया चंक्स. हे दिसेल इतकं सुंदर दिसतंय ना की आत्ताच खावंसं वाटतंय. आता सोया चंक्स. आता थोडंसं मिरपूड, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मसाला आवडतो म्हणून थोडासा चाट मसाला आणि आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या चीज. आता पॅनवर पिझ्झा ठेवायचा आहे. तूप टाकून मंद आचेवर त्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आपला पिझ्झा रेडी आहे. दिसायला किती छान दिसतोय ना. चला टेस्ट करूया. लेट्स ट्राय. ऑसम. आणि पिझ्झा बेस इतका क्रिस्पी झाला ना. यू शुड ट्राय इट. सो कधी ट्राय करता हा हेल्दी आणि ग्लुटेन फ्री पिझ्झा. थँक यू.